अलीकूडमध्ये आहे आम्ही. साप पकडायला आलो. साप काय म्हणजे होलमध्ये सापडेल याची गॅरंटी नाही, म्हणजे पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये. बघूया सापडला तर तो दुसरा व्हिडिओ त्याच्यावरती येणार तो. पण इथं ऊसाचं ट्रॅक्टर आहे, म्हणजे शेती आहे इथं, त्यामुळे ऊस हा भरपूर असतो. आता तर ऊस जाण्याचं काम चालू आहे कारखान्याला, त्यामुळे सगळीकडे ऊस आहेत. आणि इथं पण आहे ऊस. ट्रॅक्टर त्यांनी तिकडं तोडतात, पण आम्ही ट्रॅक्टर इथं लावलेले आहे. त्याच्यातला ऊस एक खायला घेऊ. एवढा नाही का जाणार नाही मला, एवढा मोडला एवढं तर खाऊ. तिकडे ऊस तोडतात लोक. शेतकऱ्याचा ऊस आहे तो, तोडून कारखान्याला नेतात. लांबचे आहेत हे. गोड आहे. साप सापडतो का बघू आधी. साप काही येईना. बराच वेळ झाला थांबलोय आम्ही. पाणी सोडलं काही येईना. टाकीच्या खाली पोकळ आहे. साप काय नाही, पण चहा हा मी चहा पित नाही. त्यांना दे. पाटलांना पाटील चहा घ्या तिकडे. ऊसांच्या केसात मजा आती. तुम्ही ते ऊसाचा मुकादम म्हणतात ते आहे काय? हा, ऊसाचा मुकादम. ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर रोज सोडायचा नसतोय काय? फक्त गाडी भरली की घेऊन जायचं असं आहे व्हय? आणि मग ऊस तोडत तर बसायचंच. आज जरा त्याने तोडल्या नसल्यामुळं थांबायला लागले, नाही तर मी आले लगेच भरायला चालू करते. 2 तासाच्या आत भरते आणि लगेच मी जाते. असं असते. कुठल्या कारखान्याला? कॅम्पवाड कर्नाटक. मग आज जरा कसं त्याने काल इकडे तिकडे जरा फिरल्यामुळं त्यांना माल कमी पडलाय आज. मग आता एक डबा तुम्ही बघितला असेल, वाटत थांबला होता. हा हो इकडं काय होतं ते भरून थांबवलाय. हे पण निम्मा भरला, याला कमी पडलाय. दुसरीकडे संपलाय तिथला माल. अरे तोडायला अनेक तास तोडले की नाही, भरून मग जायचं. भरून जायचं. जिथं आपण जाऊ शकत नाही, जिथं ते पेट्रोल गेलं साप येतलं, त्या सापाने जागा सोडली आणि त्या नाही ते येणार नाही. थांबतो 4 म्हणजे सापाचे अन्न तरी पण थांबतो. खात नाही का होई? खा बाई. एवढी मोठी कांडे खाणार नाही. इथला साप सापडला आहे. 2 होते, त्याच्यापैकी एकच सापडला. जो बिनविषारी असतो दिवड जातीचा तो सापडला. पण ती नाग आहे, ती नागाची कातण आहे ती. पण साप काय नाग नव्हता, बिनविषारी साप होता. दिवड सापडलेला आहे. आता इथून जाणार. ही उंदरं जाळण्याचं फुल आहे, म्हणजे ह्याच्या वासानं जातात असं म्हणतात. ट्राय करू. दिसायला पण भारी दिसतात ना. साप पकडायला गेलेलो आम्ही. जाता जाता इथं आम्हाला इथं झाड दिसलं. तुमच्या घरात गोट्यात कुठं पण आसपास उंदरं असली तर तुम्ही पण ही असली फुलं जर भेटली तर तुम्ही पण टाका. उंदरं जातात. ट्राय करा टाकून. सारखं सारखं जातात का नाहीत बघा. जास्त फॉरेस्टच्या ठिकाणी असली झाडं असतात. तरी
ते घे हातात फूल कोणाचा आलाय फळ जसं उचलून येतं तसं वाढलं. ही सापाच्या पिशव्या हे बाय टाक तिकडे धुवून घे. ते ठेव ते निर्म्यात अगं ठेव की. निर्म्यात तिथे धुणार आहे. ही तर ठेवायच्या सापाच्या पिशव्या आम्हाला लय कामाला येतात. लय पिशव्या आहेत असल्या आमच्यात. काय माहित नाही मला पण कुठली लाईट आहे. किती पाणी आहे त्याच्यात. मम्मी खाली गेल्या हो. लय लागते काय तुमच्यांना पाणी. एक बारंडी झाली नाही बाकी मग पाजा. एका बारडीत बसवतो बाकी ते एवढं काय लई लागत नाही. ते बारकं लागलं की ती मोठी घेऊन येत मीच बारीक झाले तुझ्या बारीक झाले. नाही फरक पडला फरक पडला बारीक झाले. शेर बघ सगळं माझ्याकडे बघू नको. शेर जाते हरभरे तुला बघत नाही ना. मग माझं काम चालू आहे इथे नाही. प्यायला पाणी देतो की. एवढ्या हळू आवाजात कशाला म्हणायला. प्यायला देणार तर तू म्हणाली मी सावलीला उभा राहिली. नाही पण प्यायला देणार की हो. त्यांना प्यायला पाणी पाहिजेत. आमच्याच गावच्या इथे म्हणजे रोज शेळ्या वगैरे फिरवतात. रोज येत असतात. इथं हरभरे आहेत. हरभरे ओलं खायला म्हणजे घेऊन जायला. ओलं हरभरं खायचं लय भारी लागतात. आमच्या रानातलं दुसऱ्याच्या रानातलं इथे. या इकडं. केवढा वेळ मी तिथं हाका मारायला लागलो तेव्हा तुला यायचं झालं नाही. मेव मेव करत. चल हे आमचं शेत. ही आमची छोटू लय मेंटल आहे ती पण. या इकडं. मी तिला घेऊन गेलेलो चल म्हणून तेव्हा ते आलेलं पण तिला तिथं येता येत नव्हतं त्यामुळे तिथंच ती ओरडत बसलेलं. आणि आता मला घेऊन जायला आले. लई येडाय चावतंय हे पण. मंद बदक आहे मंद बदक. कुठला छोटो हाय का येडागत करते असं. छोटू चल आता. आय चल. ए या नॉन स्टॉप. चल पुढं. चल चल. मी खायला आणलंय मम्मी. मी काय पाण्यात बुडवून खाल्ल्यावर काय होते. आंब असतो त्याच्यात म्हणजे आंबट असतो ते जाते. त्यामुळे पाण्यात बुडवून खायचं. आमच्या रानात हरभर नाही ते दुसऱ्याच्या रानात आणून खातोय आम्ही जरा जरा. होय ना प्रत्येक वर्षी. आमच्या रानात असलं काही लावत नाही ते. मगच की आमच्या रानात असलं काही लावत नाही ते. हरभर तर मला आठवत पण नाही आमच्या रानात कधी लावलं ती. तीच काय आमच्या रानात काय असते. ऊस असतो. मक्का. हुलगं केव्हा होतं ग. हुलगं पावसाळ्यात हुलगं असते. नंतर गायांसाठी ती गवत असते. बाग बीग तसलं आपल्यात काय नसते.
नसतंय म्हणजे नसण्याचं कारण आमची मम्मी सांगते ऐका मागणं. का नसते? जनावर असल्यामुळं गवत करायला लागते, मग रान शिल्लक राहत नाही त्यामुळे नसते. आमची मम्मी डायरेक्ट कमरेवर शुद्धवर आल्या होय ना. आमची मम्मी रात्र दिवस मोबाईल मध्ये ते बघत असते दुसऱ्यांचं, तसं बोलायला बघायला लागल्या. डायरेक्ट गामडेवरून शुद्ध. आणि मला पण धार काढू येते ना मम्मी. मी पण धार काढत असती. मूड असला तर श्रद्धा काढू लागते, नाही तर काढू लागत नाही. मूड असला तर काढू लागतं, नाही तर काढत नाही मी. एवढ्या दिवस काढून घेतलं त्याचं काय नाही, गेलं. आता काढत नाही मी आता, कारण मूड नाही माझा. आता इथं बसल्यानंतर मम्मी एकटी काढत्या, मग देत्या. आणि ही आमची गाय मम्मी लय चांगली आहे ना मन ग. तर सगळं आवरले माझं. आत्ता मी आलो, तोंड वगैरे धुतलं. आज एका सापाकडे जास्त काही कॉल नव्हते आज, आणि 7-7:30 वाजल्यात. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ताची माझी काही सगळी स्वयंपाक वगैरे मी कामं आवरून घेणार. तुम्ही ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.